हॅलो फॅमिली, सण चालले गेल्यानंतर पण तुम्हाला वाटतं का असं काही खाऊसं की ना पुन्हा बनवून वापस खायचं म्हणून? आमच्या घरात तर ते होतच राहतं. सण भले चालले जावत, पण जर मनात आलं ना तर आम्ही पटकनशी बनवून खाऊन घेतो. तर चला तुम्हाला अशी पटकन तयार होणार ना अशी चिक्कीची रेसिपी सांगते मी. आणि खूपच नरम आणि तोंडात जाऊन पूर्ण पाणी पाणी होईल असं. मोठ्यांपासून तर लहानांपासून तर मोठे खाऊ शकतील अशी म्हणून असं. तर कढाई ठेवली, कढाईमध्ये शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे मस्तपैकी भाजून घेतले, त्यांचे वरचे जे फोत्रे आहेत ना ते निघून जातील असं. आणि परातमध्ये टाकून मस्तपैकी फोत्रे काढून घेतले. मी फोत्रे काढत होते तेव्हा राणीने गरम गरम चहा दिली. या चहा प्यायला तुम्ही पण. आणि आम्ही चहा पण एन्जॉय केली. मग मी ना ते शेंगदाण्याचं कूट राहतं ना ते मिक्सरमध्ये दळून घेतलं होतं. तेवढ्यात राणीने इथं पाक बनवून घेतला, गुळाचा पाक. हे बघा मस्त असं. काय ना माझ्या बहिणीचा 2 वर्षाचा मुलगा आहे, तो शेंगदाणे ना अख्खे नाही खाऊ शकत, म्हणून त्याच्यासाठी स्पेशल बनवलेली आहे. पूर्ण पावडर करून मी सांगितलं काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकता. ताटाला तेल लावलं गेलं, थोडीशी काळी तीळ टाकून घेतली. तीळ टाकल्यानंतर इथे ना आपले पाक रेडी होऊन गेला होता. फक्त पाक एवढा बनवायचा की गुटली जाऊस तर बनवायचा आहे. मस्त असं एकदम मऊस्तर होऊन गेला ना तेव्हा जे शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं ना ते टाकून द्यायचं. इथं शेंगदाणे 1 किलो होते आणि जो गुळ होता ना तो अर्धा किलो होता. तर मी तुम्हाला अंदाज सांगितला, जर अर्धा किलो शेंगदाणे राहतील तर 250 ग्रॅम म्हणजे पावशर घ्यायचंय गुळ. तर ताटांमध्ये मस्तपैकी लावून घेतलं आणि वाटीला तेल लावल्यानंतर मस्तपैकी आजूबाजूने सेट करून घेतलं. नंतर खूप गरम होतं ना, मग थोडं थंड झाल्यानंतर हाताने पण सेट केला. आणि 10 मिनिटानंतर मस्तपैकी अशी ज्या शेपमध्ये तुम्हाला चिक्की काढायची त्या शेपमध्ये काढून घेतलं. आणि इतकी टेस्टी लागत होती ना, खूपच आवडली सगळ्यांना. आणि हे ना तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता, काहीच खराब नाही होणार. आमच्या घरात तर महिनाभर पुरणारच नाही, ती 15 दिवसात संपून जाणार. तर व्हिडिओ आवडला असणार, रेसिपी आवडली असणार तर लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती असेच बनलेले राहा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय फॅमिली.